CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखलीतील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या कारभाराविरोधात एका संतप्त नागरिकाने थेट तहसील कार्यालयात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे। स्वस्त धान्य दुकानातून मिळालेला तांदूळ निकृष्ट, खराब आणि मोठ्या प्रमाणात चुरायुक्त असल्याचा आरोप करीत संबंधित नागरिकाने तहसीलदारांच्या कॅबिनसमोर तांदूळ फेकला। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली असून पुरवठा विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य दिले जाते। मात्र चिखलीतील एका नागरिकाला रेशन दुकानातून मिळालेला तांदूळ खाण्यायोग्य नसल्याचा आरोप आहे। तांदूळ खराब आणि मोठ्या प्रमाणात चुरायुक्त असल्याने संतप्त झालेल्या नागरिकाने तो थेट तहसील कार्यालयात आणला। संबंधित नागरिकाने तहसीलदारांच्या कॅबिनसमोर निकृष्ट तांदूळ फेकत प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला। जे धान्य जनावरही खाणार नाहीत ते शासन माणसांना खाण्यासाठी देते आहे का, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। या निषेधामुळे तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ खळबळ उडाली। त्याचे पोरग त्याची बायको आणि शेवटी नंतर माहिती का त्याला खिचडी खाऊ घालायचं, मग बायको त्याला आमंत्रण बायको त्या बोलण्यामध्ये की तहसीलदार साहेबांना माझ्या घरी यावं आणि ह्याच भाताची त्याला खिचडी खाऊ घालतो मी विथ फॅमिली, त्याच्या फॅमिलीसोबत। घर काही लहान नाही, मग घर लय मोठे आपलं, लय मोठी जागा होती आपल्यापेक्षा। आपलं तशी जेवढे ना तेवढी जागा आपल्यापेक्षा, जेवढं घर आहे मग एवढं काही विषय नाही। या आपल्या घरी आणि खिचडी खा म्हणा, आमंत्रण तुम्हाला आमंत्रण, या घरी खा म्हणा। काय नाही बोललेच नाही, कारण ते बाहेर गेलेले आहेत, 2-3 वाजता येणार आहेत। बाहेर गेलेले त्यांचे कोणी सहकारी मिळालेले भेटले नाही तुम्हाला? कोणी ते एक मॅडम होत्या, त्यांनी लेखी पत्र मागितलं, मग त्यांना लेखी पत्र कशाचं द्यायचं हे माहिती नाही की हा आपला न्याय आहे की अन्याय आहे आमच्यावरती, हे सांगा तुम्ही। तुम्ही जर हे असे अधिकारी लोकांच्या मुलाला आणि त्याच्या बायकाला खाल्लं तर आम्ही खाऊ, आम्ही स्वतः खाऊ। ही कोंबडी बी खात नाही आमच्या घरची, आमच्या घरची कोंबडी असेल कोंबडी बी खात नाही। तुम्ही स्वतः पण काय तुम्ही राशन वाटप बोलले मक्का कशासाठी देता नेमकं माणसांना? आणि विशेष म्हणजे मक्का काय कामासाठी? मक्का त्याचा प्रश्न काय? आपण जर ड्राय सेट असतो, मक्का खाणं म्हणजे ड्राय सेट असतो। आपण नेहमी पाणी पडते, आपण वाळवंटामध्ये मक्का वाटणं नवीन पद्धती काय? आम्हाला रेशनमधून मिळालेला तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे। हे धान्य खाण्याच्या लायकीचे नाही। गरिबांनी असेच धान्य खायचे का? प्रशासनाने तातडीने चौकशी करून आम्हाला चांगल्या दर्जाचे धान्य द्यावे। काही दिवसांपूर्वी चिखलीतील शासकीय गोदामाच्या अस्वच्छतेचे धक्कादायक वास्तव समोर आले होते। साखरेच्या पोत्यांवर उंदरांची विष्ठा, सर्वत्र धूळ आणि पान गुटख्याच्या थुंकीचे डाग आढळल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती। त्या प्रकरणानंतर संबंधित साखरेचा पुरवठा थांबवून चौकशीचे निर्देश देण्यात आले होते। शासकीय गोदामातील अस्वच्छतेचे प्रकरण ताजे असतानाच आता रेशनमधून निकृष्ट तांदूळ मिळाल्याचा आरोप समोर आला आहे। त्यामुळे अन्नधान्याची साठवणूक, वाहतूक आणि प्रत्यक्ष वितरणापूर्वी त्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते का? निकृष्ट धान्य रेशन दुकानापर्यंत पोहोचलेच कसे? आणि या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। मी प्रियंका सोनकुसे, निरीक्षण अधिकारी चिखली। आज तहसील कार्यालयामध्ये एका इस्माने तांदूळ, राशनचा तांदूळ ऑफिसच्या तहसीलदार साहेबांच्या कॅबिनच्या बाहेर आणून ठेवलेला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 80 ते 90% चोरी आढळून आली। हा सगळा प्रकार आज घडलेला असून आम्ही त्यांना लेखी निवेदन देण्याचे सांगण्यात आले आणि लेखी निवेदन देऊन आम्ही तसं वरिष्ठांना कळवण्यात येणार आहे। संबंधित व्यक्तीची तक्रार आम्ही गांभीर्याने घेतली आहे। या संदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल। भविष्यात धान्य पुरवठा सुरळीत राहावा आणि नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य मिळावे यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील। प्रशासनाने संबंधित तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठवून हा साठा नेमका कोणत्या गोदामातून आणि कोणत्या रेशन दुकानातून वितरित झाला याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। निकृष्ट धान्य तातडीने बदलून देऊन दोषींवर कारवाई केली जाणार का, की पुन्हा केवळ चौकशीचे आश्वासन मिळणार, याकडे संपूर्ण चिखली तालुक्याचे लक्ष लागले आहे। आधी शासकीय गोदामातील अस्वच्छता आणि आता रेशनच्या तांदळाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।
गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.